मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान उभे होते. मुंबईहून दिल्लीला जाणारी फ्लाईट होती. सगळ्या सीट भरलेल्या होत्या. स्वातीनं गौरवबरोबर विमानात प्रवेश केला. गौरव व्हील चेअरवर होता. एअर होस्टेस व्हील चेअर ढकलत होती. स्वाती तिला मदत करत होती. गोरापान देखणा गौरव त्रासल्यासारखा दिसत होता. कारण त्याची अशी अवस्था पाहण्यास त्याला स्वतःला लाज वाटत होती. कारण अशा अवस्थेतही तो एरोप्लेनमध्ये प्रवास करत होता. त्याला फार वाईट वाटत होते. स्वातीने एअर होस्टेसच्या मदतीने गौरवला सीटवर नीट बसवलं. एअर होस्टेसला धन्यवाद दिलं आणि हातातलं सामान वरच्या रॅकवर ठेवून ती आपल्या सीटवर बसली. तेवढ्यात विमानात प्रवेश करणाऱ्या जोडीकडे तिचं लक्ष गेलं. तो अनंत होता. त्याच्याबरोबर नवपरिणीत वाटणारी एक सुंदर मुलगी होती. मुख्य म्हणजे अनंत व्यवस्थित चालत होता. दोघंही खूप आनंदात दिसत होते. स्वातीनं आपला चेहरा मॅगझिनच्या आड लपवला. तिला अनंतकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं. ती दोघं स्वातीच्या सीटच्या 2 सीट मागे जाऊन आपल्या आसनावर बसली. स्वातीला गेरी आल्यासारखं वाटलं. तिने गौरवच्या हातावर हात ठेवला. गौरवने विचारलं, "काय झालं स्वाती? बरं वाटत नाही का?" स्वातीने उत्तर दिलं, "नाही हो." तेव्हा गौरवने पुन्हा विचारलं, "काय होतंय? बरी आहेस ना तू? अशी अचानक चेहरा उतरल्यासारखी का झालीस?" तेव्हा स्वाती म्हणाली, "हो हो, आता बरं वाटतंय. एकदम गिरी आल्यासारखं झालं मगाशी." स्वातीने स्वतःला सावरून गौरवला उत्तर दिलं. स्वातीचं ग्रॅज्युएशन होता होताच तिचं आनंदशी लग्न झालं होतं. दिसायला अतिशय सुंदर, अभ्यासात हुशार आणि वागायला अत्यंत गुणी असलेली स्वाती सगळ्यांची लाडकी होती. सर्व तिच्यावर खूप प्रेम करत होते. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या 5 बहिणींपैकी स्वाती सर्वात धाकटी होती. ती BA फायनलला असतानाच वडील तिचे वारले. 4 पोरी उजवता उजवता वडील तरुण वयातच म्हातारे दिसायला लागले होते. इकडून तिकडून कर्ज घेत कशीबशी 4 पोरींची लग्न केली आणि हार्ट अटॅक येऊन स्वातीच्या लग्नाच्या आधीच जग सोडून गेले. निरक्षर गरीब घरातली मुलगी असलेली स्वातीची आई या धक्क्यानं अंथरुणाला खिळली. 4ही बहिणींना काळजी पडली की बाबांपाठोपाठ आई या जगातून गेली तर स्वातीचं कसं होणार? तिला कोण बघेल? कारण या चौघीही तशा सामान्य कुटुंबातच दिल्या गेल्या होत्या. त्यांनी ठरवलं स्वातीचं लग्न लवकरात लवकर करायचं. मग बघायची मोहीम सुरू झाली. पण वडील वारले, भाऊ नाहीच हे ऐकून अनेक स्थळ मुलगी न बघताच नकार द्यायची. कुणाला मुलगी पसंत पडली तर देण्याघेण्यावरून बोलणी फिसकटायची. असे अनेक अडचणी तिच्या लग्नासाठी येऊ लागल्या. लग्नाला खर्च करायला आईकडे कुठं पैसा होता? बहिणीही गरीब घरातच होत्या. त्या तरी उचलून काय मदत करणार होत्या? कारण की लग्न म्हणजे म्हणजे पैसा खूपच लागतो. ते लग्न साधं असो या मोठ्या घरातलं असो, पैसा तर प्रत्येक गोष्टीला लागतो. स्वाती त्यांची समजूत घालायची. "तुम्ही माझ्या लग्नाचे टेन्शन घेऊ नका. होईल माझं लग्न." एकदा स्वातीसाठी मुंबईतल्या एका फार मोठ्या उद्योगपतीच्या घरातून स्थळ आलं. नात्यातल्या एकानं हे स्थळ सुचवलं होतं. "मावशी, खूप छान स्थळ आहे. स्वाती राज करेल त्या घरात. पैसा अडका, मोटारी नोकर चावकर, आलिशान बंगला." स्वातीचा चेहरा उजळला. तिच्या मनातल्या मनात गुदगुल्या पडू लागल्या की एवढ्या मोठ्या घराण्यात माझं लग्न होणार आहे. हे ऐकल्यावर तिला खूप मनात प्रसन्नता झाली. पण सुशांत, अरे ती एवढी बडी माणसं आहेत. आम्ही गरीब. ते आम्हाला कशाला स्वीकारतील? मावशी, त्यांना फक्त हुशार आणि समजून घेणारी मुलगी हवी. मुलात थोडा दोष आहे. मुलात थोडा दोष आहे असं ऐकून त्यांना काही वाईट वाटलं.
तिच्या आईने विचारलं. म्हणजे काय दोष असावा मुलात? लहानपणी त्याला काही आजार झाला. त्यात एक पाय त्याचा आदू झाला आहे. पण ती पैसेवाली माणसं आहेत. लवकरच अमेरिकेला जाऊन उपचार करून घेणार आहेत, असं त्यांनी तिच्या आईला सांगितलं. पण पाय होईल ना चांगला? आईनं काळजीने विचारले. कारण की प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलीबद्दल काळजीच वाटते. कारण की त्यांना वाटायचे की घराणं चांगलं असलं, पैसा कमी राहिला पण मुलीला त्रास नको, असं प्रत्येक आईवडिलांचं मुली देताच्या वेळी मत असतं. होय मावशी, अमेरिकेतल्या निष्णात डॉक्टरांशी बोलणी सुरू आहे त्यांची. तरीही मला जरा भीती वाटते रे. मावशी, स्वाती माझी बहीण आहे. अयोग्य व्यक्ती मी माझ्या बहिणीसाठी सुचवेन का? अनंतला बघशील तर तूही त्याच्या प्रेमात पडशील. दिसायला तो चांगलाच आहे. वर पुन्हा श्रीमंतीचं, बुद्धीचं, शिक्षणाचं ते तेज. तो चालत नाही तोवर कुणाला त्याच्यात दोष कळत सुद्धा नाही. शेवटी सुशांतने मावशीचं व तिच्या पाचही मुलींचं मन वळवलं. स्वातीला प्रथम पायाने अधू असलेला अनंत पसंत होता. पण आपल्या गरिबाचं रडगाणं पुन्हा पुन्हा गाऊन बहिणींनी तिलाही राजी केलं की तू कर त्याच्याशी लग्न. आहे पैसा त्यांच्याकडे, करतील त्याला व्यवस्थित. लग्न मुंबईतच खूप थाटात झालं. स्वातीची आई, चारही बहिणी, त्यांचे नवरं, मुलं सर्वांनी छान आहेर मिळाला त्यांना. मुंबई हिंडवून आणली. स्वातीच्या घरून त्यांनी एकही पैसा घेतला नाही. सगळेच लोक खुश होते. स्वातीला तर ते वैभव बघून घेरीच आली. सासू सासरे तिची खूप काळजी घ्यायचे. तिच्यावर खूप माया करायचे. तिलाही खूप आनंद व्हायचा हे तिचे सासरचे लोकांचा व्यवहार पाहून. अनंत एक पाय आजारपणात अधू झाल्यामुळे त्याला कुबडी घ्यावी लागे. प्रथम स्वातीला त्याच्याबरोबर बाहेर पडायची लाज वाटायची. पण मग तिनं स्वतःला बजावलं. इतकं प्रेम करणारा नवरा भेटला आहे, त्याचा आपण आधार व्हायचं. त्याला काही कमी पडू द्यायचे नाही. त्यानंतर तिला आनंदची कधीच लाज वाटली नाही. सगळा देश ती आनंदबरोबर फिरली. मुंबईत होणाऱ्या अनेक कार्यक्रमात ती आनंदबरोबर जायची. कार्यक्रम एन्जॉय करायची. ती फार आनंदात होती. एकदा क्लबच्या एका कार्यक्रमानंतर ती आनंदचा हात धरून बाहेर येत असताना स्वातीला अचानक गौरव दिसला. तिच्याबरोबर तो कॉलेजला होता. स्मार्ट आणि देखणा तरुण होता. गौरव. त्याला पाहून ती थोडी दचकली आणि ती म्हणाली, हॅलो गौरव. स्वातीनं त्याला हाक मारली. हाय स्वाती, कशी आहेस? कुठं असतेस हल्ली? गौरवनं तिच्याजवळ येत विचारलं. गौरव बोलायला आणि दिसायला छान होता. इथंच असते मुंबईत. लग्न झालं माझं. 2 वर्ष झालीत माझ्या लग्नाला. गौरव बोलला, हो का? 2 वर्ष झालीत का? आश्चर्याने गौरव बघतच राहिला. गौरवने तिच्या नवऱ्याकडे पाहिले आणि लगेच स्वातीने तिला ओळख करून दिली. हे माझे पती अनंत. स्वातीने अगदी आदराने त्याला ओळख करून दिली. नमस्कार, मी गौरव. गौरवने हात पुढे केला स्वातीच्या नवऱ्यासमोर आणि ओळख पटवून देण्यासाठी सांगू लागला. तर लगेच स्वातीच्या नवऱ्याने नमस्कार घातला. मी आनंद. त्याच्या हातात हात घेऊन हस्तोलंघन करत आनंद म्हणाला. त्याच्या अधू पायाकडे गौरवचे लक्ष गेले. त्यानं प्रश्नार्थक नजरेने स्वातीकडे बघितले. स्वातीनं त्याची खबरबात विचारली तेव्हा तो म्हणाला, हल्लीच तो दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाला आहे. एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर आहे. अजून लग्न केलं नाही. स्वातीनं त्याला घरी येण्याचे आमंत्रण दिलं. एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि ते आपापल्या घरी गेले. एवढंच झालं
आणि ते त्या ठिकाणाहून आपापल्या घरी निघाले. त्या रात्री गौरवला झोप आली नाही. तो कॉलेजच्या दिवसांपासून स्वातीवर प्रेम करत होता, पण त्या वयात प्रेमाचा उच्चार करायला घाबरत होता. म्हणून त्याच्या मनातली गोष्ट ती मनातच दाबून राहिली. स्वातीने अशा अपंग माणसाचे लग्न का केलं असेल? ती खरोखर सुखात आहे की वरवर आनंदी दिसते? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते. स्वातीला या बाबतीत एकदा विचारावं असं त्याने ठरवलं होतं. म्हणून तो डोक्यात सतत विचार आणत की स्वातीला फोन करावं की नाही, असा विचार तोही करत होता. त्याने एक दिवस स्वातीला फोन केला आणि केव्हा भेटूयात असं विचारलं. स्वाती म्हणाली, उद्या मी मार्केटला जाते आहे, आपण तिथंच भेटूया. मार्केटमधल्या कॉफी शॉपमध्ये दोघी भेटली. स्वातीनं तिच्या लग्नाआधीचं आणि मग लग्न ठरल्यानंतर आणि लग्न झाल्यानंतरची सर्व हकीकत गौरवला सांगितली. ते ऐकून तो धच्च झाला. मग आनंद म्हणाला, आनंद बरोबर, ती आनंदात आहे. सासू सासरे इतर नागलक तिच्यावर किती माया करतात. शिवाय आनंदच्या कोट्यवधीच्या टर्नओव्हर बिझनेसही ती बघते, वगैरे अनेक गोष्टी गौरवला सांगितल्या. स्वातीच्या गरिबीमुळेच तिला ही तडजोड करावी लागली, तरी ती आता अगदी सुखात आहे हे बघून गौरवला आश्चर्यच वाटले. त्या दिवशी तिला परतून यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. तिनं ड्रायव्हरलाही सोबत नेलं नव्हतं, त्यामुळे आनंदला खूप काळजी वाटली. आनंद तिला मोबाईलवर फोन लावत होता, पण गाडी ड्रायव्हर नसल्यामुळे ती स्वतः ड्राईव्ह करत असल्यामुळे स्वातीनं फोन उचलला नाही. त्याच्या मनात अनेक प्रश्न यायला लागले. घरी आल्यावर आनंदची क्षमा मागून स्वाती म्हणाली, आनंद, तुमची स्वाती आता मुंबईकर झाली आहे. पूर्वीसारखी घरगुती घाबरट स्वाती नाहीये ती, अशी समजूत घालत तिने आनंदला आत्मविश्वासात घेतले. गौरवशी स्वातीच्या भेटी वाढल्या. गौरव घरी येऊ लागला. आनंद त्याला मित्रासारखीच वागणूक दिली. गौरव आणि स्वाती एकत्र सिनेमाला, हॉटेललाही जाऊ लागली. त्यांच्यातली जवळीक वाढू लागली. गौरवचे आकर्षण स्वातीला त्याच्याकडे ओढत होते आणि तिच्याही नकळत ती आनंदपासून दुरावत होती. पण का झाले असे? गौरव आल्यापासून स्वातीलाही छान वाटू लागलं. स्वाती आणि आनंदच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती, पण अजून त्यांना मूलबाळ नव्हतं. स्वातीला आता गौरवची अधिक जवळचा वाटत होता. त्याचबरोबर संसार थाटायची स्वप्न ती बघत होती, पण असे होणं शक्य नव्हतं. आनंद पायाने अधू असला तरी हुशार आणि कर्तबगार होता. स्वातीवर त्याचं खूप प्रेम होतं. तिनं त्याला आपलं म्हटलं, त्याला भारत दर्शन घडवलं. याबद्दल तो तिचा कृतज्ञ होता. तो तिला म्हणायचा, माझे पाय बरे झाले की मी तुला जगप्रवासाला नेईन. थोडी कड काढ, थोडी शांतता ठेव, मी जे बोलतो ते करून दाखवतो. पण आता स्वातीमध्ये झालेला बदल त्याला जाणवत होता. स्वातीला तो काही म्हणत नव्हता, पण स्वातीच्या ऑफिसमधून बराच वेळ बाहेर असणं, ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष, घरी उशिरा अवेळी येणं सगळ्यांनाच खटकत होते. स्वातीचं असं वागणं तिच्या सासू सासऱ्यांनाही वाईट वाटायला लागलं. आनंदच्या आईबाबांनी आनंद सौम्यपणे स्वातीला या बाबतीत विचारलं, तेव्हा तिनं आपण ऑफिसच्या कामानं बाहेर जातो किंवा मैत्रिणीकडे बीशी किटी असते म्हणून जातो असं सांगून वेळ मारून नेली. आनंदच्या बाबांचा मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास बसेना. त्यांनी एका खाजगी गुप्तहेराला स्वातीवर नजर ठेवायला सांगितलं. त्याने काढलेली माहिती धक्कादायक होती. स्वातीचा सगळा वेळ गौरवच्या सोबतीत जात होता. तिनं एका पंचतारांकित हॉटेलात एक खोलीही बुक करून ठेवली होती. नेहमी ती दोघं तिथंच भेटायची. असं ऐकल्यावर
अनंतला आणि तिच्या परिवाराला धक्काच बसला. 2-4 दिवसात डिटेक्शन सूचना दिली की स्वाती आणि गौरव हॉटेलात आहेत. अनंतचे आई बाबा ताबडतोब तिकडे गेले. बाबांनी खोलीची बेल वाजवली. गौरवला वाटलं वेटर असेल म्हणून त्यानं दार उघडलं. दारात त्या दोघांना बघून तो एकदम गांगरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तुम्ही कसा बसा तो बोलला. त्यांना पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि धक्काही बसला. नालायक कृतज्ञ माणूस, बाजूला हो. बाबांनी त्याला खोलीत ढकललं आणि ते आत आले. खोलीत बेडवर स्वाती झोपलेली होती. संतापलेल्या सासू सासऱ्यांनी अवचित असं समोर बघून ती दडपून उठून बसली. स्वाती, काय चालले आहे? तिच्या सासूने तिला विचारलं. स्वाती खाली मान घालून उभी होती, कारण की त्यांनी स्वातीवर खूप विश्वास ठेवला होता आणि अविश्वासी पात्र ठरवून तिने हे जे काम केलं होतं त्यामुळे ते फार रागात होते. तुझे इतके लाड केले, कार ड्रायव्हिंग शिकवलं, धंद्यात तुला पार्टनर केलं, पैसा भरपूर दिला, स्वातंत्र्य दिलं, त्याची अशी शिक्षा देत आहेस आम्हाला? सासरे गरजले तिच्यावर. होय, हे सत्य आहे. सगळं आयुष्य मी तुमच्या अपंग मुलाबरोबर नाही काढू शकणार. मला सुदृढ जोडीदार हवा आहे. कुठवर मी सहन करू? एकाएकी स्वातीनंही रुद्रावतार धारण केला आणि मनातली सर्व गोष्ट सासू सासऱ्यांसमोर उघडीस आणली. तर मग राहा याच्याच बरोबर. यापुढे आमच्या घरात तुला जागा नाही, सासूने म्हटलं. सासू सासरे तिथून धडक घरी पोचले. घरी जाऊन त्यांनी अनंतलाही सांगितलं. रात्री स्वाती घरी आली. आता माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही, अनंतने तिला सांगितलं. दुसऱ्या दिवशी अनंतच्या नावानं एक चिठ्ठी लिहून स्वातीनं घरी सोडली. गौरव बरोबर जात आहे. तुम्ही दिलेल्या प्रेम, आदर, पैसा, स्वातंत्र्य व सर्वच गोष्टींसाठी आभारी आहे. माझा शोध घेऊ नका, अशा त्या चिठ्ठींमध्ये वर्णन केलेलं होतं. स्वाती घर सोडून गेल्यावर सासऱ्यांनी पुन्हा व्यवसायात लक्ष घातलं. मधल्या काळात त्यांनी अनेक गोष्टी स्वातीवर सोपवल्या होत्या. जे वास्तव समोर आलं ते धक्कादायक होतं. हॉटेलची लाखो रुपयांची बिलं दिली गेली. 1 कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम व 50,000चे दागिने बँकेतून काढले गेले. स्वाती असा विश्वासघात करेल याची त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती. एवढ्या मोठ्या खानदानी कुटुंबातली लाडकी सून असा दगा देऊन प्रियकरासोबत निघून गेली याचे त्यांना आश्चर्य वाटू लागले. काळासारखं औषध नाही म्हणत हळूहळू अनंत व त्याच्या घराचे लोक सावरले. व्यवसायानं अधिक जोम धरला. बऱ्यापैकी स्थिर स्थावर होतंय म्हणेपर्यंत एक धक्का अजून बसला. स्वातीनं वकिलामार्फत घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. 10 कोटींची मागणी केली होती. तिच्या लोभीपणाला मर्यादा नव्हती. आधीच 1 कोटी कॅश आणि 50,000चे दागिने नेले होते. लाखो रुपये हॉटेलवर खर्च केले होते आणि आता हे 10 कोटी. पण शेवटी नावाच्या नामांकित घराण्याच्या इब्रतीचा प्रश्न होता. अनंत व त्याच्या आईबाबांनी निर्णय घेतला की परस्पर संमतीने घटस्फोट आणि पोटगी म्हणून 8 कोटी रुपये देऊन ही बात आयुष्यातून कायमची हलवायची. त्यांच्या घरातली संमती झाली. 8 कोटी रुपये घेऊन स्वातीनं अनंतला घटस्फोट दिला. तिनं गौरवशी लग्न केलं. ती आनंदात होती. भरपूर पैसा होता. चेन चालली होती. हातात फुकटचा पैसा असल्यानं गौरवनंही नोकरी सोडून धंदा सुरू केला होता. पाट्या, सट्टा, दारू यात भसाभसा पैसा संपत होता. याचा विचार त्यांनी भविष्यासाठी नाही केला होता. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत मजा होती. यातच एक अपघात घडला. गौरव बाईकवरून खाली पडला
आणि मागून येणारी बस त्याच्या पायावरून गेली. पायांच्या पार भुगा झाला. स्वातीला कुणीतरी कळवले. ती धावत धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. गौरवचे काही मित्रही आले होते. डॉक्टरांच्या टीमने स्वातीला सांगितले की गुडघ्याखाली त्याचे पाय कापावेच लागतील. ते ऐकून स्वाती स्तब्ध झाली. नोकरी गेलेली, मनस्ताप खर्च केल्याने पैशांची चणचण निर्माण झालेली, दोन्ही पाय गेल्यामुळे गौरव खूप चिडचिडा झाला होता. त्याला वाटे स्वातीनं सतत त्याच्याजवळ राहावे. त्याला जुने दिवस आठवायचे. जेव्हा तो धडधाकट होता तेव्हा स्वाती अनंतला सोडून त्याला भेटायला यायची. आता तो अपंग झाला होता. अनंतला निदान आधार द्यायला आई वडील, व्यवसाय, अफाट संपत्ती होती. गौरवकडे तर काहीच नव्हतं. जरा स्वाती इकडे तिकडे गेली की तो घाबरायचा. कुणाकडे गेली होतीस, कशाला गेली होतीस, तो तिच्यावर ओरडायचा. स्वातीला वाईट वाटायचं. तिच्या केलेल्या चुकींची शिक्षा तो भोगत होता. तिला अनंतची आठवण यायची. पण आता काय उपयोग होता, कारण की झालेली चूक ती चूकच होती. पश्चाताप नाही, असं स्वातीलाही वाटू लागलं होतं. गौरवच्या उपचारांवर फार पैसा खर्च झाला होता. आता मुंबईत राहणं अवघड होत होते. दिल्लीला परत जाऊन तिथं काहीतरी व्यवसाय करावा असा निर्णय त्यांनी घेतला. दिल्लीला काही जुने मित्र होते. त्यांनी आधार द्यायची तयारी दाखवली. मग ठीक आहे. मग तो दिल्लीला जायला निघाला. स्वाती व्हीलचेअरवरून गौरवला घेऊन विमानतळावर आली होती. तिचा भूतकाळ, तिच्या चुकीने तिनं उद्ध्वस्त केला होता. जो आता हातात होतं ते तिला घालवायचं नव्हतं, असा विचार करत करत ती मनालाच कोसत होती. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही बेल्ट बांधलायत का? एअर होस्टेसने स्वातीला म्हटलं. थँक्स, स्वातीने म्हटलं. तिने मागे वळून बघितलं. अनंत आपल्या सीटवर शांतपणे बसला होता. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होते. त्याची बायको त्याच्या खांद्यावर डोकं टेकून झोपी गेली होती. हे पाहून तिला फार आश्चर्य वाटलं. स्वातीला वाटलं होतं आज ती स्वतःच अपंग झाली आहे आणि असं करून तिला मनाचा जो अवघड त्रास झाला होता तो तिला स्वतःलाही पाहू लागला नव्हता. म्हणून कोणतीही कार्य करण्यापेक्षा पश्चाताप केलेला अगोदर बरा असतो.